नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। थंबनेलवरून तुम्हाला समजत असेल की हा व्लॉग कशा रिलेटेड आहे, तर व्लॉग शेवटपर्यंत बघा। कसा वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा। सो व्लॉगला सुरुवात करूया। तर मी ना असे काही पॉइंट्स लिहून ठेवले आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत, जे मी फेस केलेले आहेत, जो मला एक्सपिरियन्स आलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर फर्स्ट पॉइंट आहे वॉमिटिंग। तर मला ना सुरुवातीचे पहिले 3 महिनेच वॉमिटिंगचा त्रास झाला। तो पण जास्त नाही झाला, 20 ते 30% त्रास झालेला असेल। आणि बाकी तर मला फक्त स्मेल वगैरे काही आला का त्याचा त्रास व्हायचा। आणि तो पूर्ण प्रेग्नेन्सी 9 महिन्यापर्यंत मला तो त्रास व्हायचा। म्हणजे असं स्मेल एखादा आला का असं वाटायचं वॉमिटिंग होईल, पण मला वॉमिटिंग होत नव्हती। तर फक्त 20 ते 30%च मला वॉमिटिंगचा त्रास झालेला आहे। देन सेकंड पॉइंट फेस। तर माझा ना फेस पूर्ण खराब झालेला होता। म्हणजे एवढे जास्त पिंपल्स आले होते, पूर्ण हा फेस आहे ना, इथे 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 नाकावर पण डाग, तो पूर्ण फेस माझा खराब झालेला होता। मे बी आपण ते टॅबलेट्स वगैरे घेतो त्याच्यामुळे ती उष्णता बाहेर पडत असावी। देन माझी मान इथून आणि इथून पूर्ण काळी झालेली होती। असं म्हणतात का बेबी बॉय असेल तर मान पण आपली काळी होते। तर माझी पूर्ण मान जी आहे ना ती पूर्ण काळी पडली होती, डायरेक्ट ब्लॅक पॅच आलेला होता। देन थर्ड पॉइंट आहे हेअर्स। तर माझे हेअर्स खूप छान वाढले होते, हेअर ग्रोथ खूप छान झाली होते, हेअरफॉल पूर्णपणे बंद झाला होता। मे बी ते पण टॅबलेट्समुळेच होत असेल, कारण की आपण प्रेग्नन्सीमध्ये आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या घेत असतो आणि त्याच्यामुळे मग फेसवर आणि हेअरवर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने निगेटिव्ह पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत असतो। देन टॉपिक आहे 4 बाळाची मुवमेंट, बेबी मुवमेंट। तर मला ना बाळाची मुवमेंट ही 4थ्या महिन्यापासूनच जाणवायला लागली होती। 4थ्या महिन्यापासूनच माझं बाळ बऱ्यापैकी पोटामध्ये मुवमेंट करायला स्टार्ट केलं होतं। सो खूप छान अशी फिलिंग असते आपल्या लाईफमधली, एवढी भारी फिलिंग असते ती आपण शब्दात मांडू नाही शकत। तर ती फिलिंग मला 4थ्या महिन्यापासूनच आली होती। 4थ्या महिन्यापासूनच माझं बाळ खूप छान पद्धतीने मुवमेंट करत होतं। देन 5 पॉइंट क्रेविंग। तर मला ना स्वीटची खूप जास्त क्रेविंग झाली होती। पहिले सुरुवातीचे 3 महिने ना मी आंबट, तिखट, गोड, तिखट वगैरे असं काहीतरी खायची। म्हणजे मी चिंच, कैरी, लोणचं ह्या गोष्टी खूप जास्त खाल्ले पहिले सुरुवातीचे 3 महिने। देन 4था महिना जसं मला स्टार्ट झाला, 4थ्या महिन्यापासून ते एंड पर्यंत मला फक्त आणि फक्त स्वीटची क्रेविंग झाली होती। आणि त्यात असं झालं की मी खूप जास्त स्वीट खाल्लं आणि मला शुगर डिटेक्ट झाली आणि त्यानंतर मला खूप गोष्टी मला फेस कराव्या लागल्या। तर त्याचा ब्लॉग पण मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे यूट्यूबवर, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, नक्की जाऊन बघा। आणि तो ब्लॉग पण तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा। देन टॉपिक 5 बेबी पोझिशन। म्हणजे आपण कोणत्या पोझिशनमध्ये झोपतो, स्लीपिंग पोझिशन, सॉरी बेबी पोझिशन नाही, स्लीपिंग पोझिशन। तर माझ्या केसमध्ये असं होतं की मला ना लेफ्ट साईडने झोपायला खूप आवडायचं। म्हणजे मी लेफ्ट साईडच्या कुशीवर जास्त झोपायची, राईटच्या कुशीवर गेली का मला कम्फर्ट फील नाही व्हायचा। सो मी पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये लेफ्ट साईडनेच झोपलेली आहे। देन टॉपिक 6 प्लेसेंटा पोझिशन। तर माझं जे प्लेसेंटा पोझिशन होतं ते पोस्टेरियर होतं। प्लेसेंटा हे 2 प्रकारचे असतात, एक इंटेरियर आणि एक पोस्टेरियर। तर माझ्या ह्याच्यामध्ये पोस्टेरियर पोझिशन होतं। तर असं म्हणतात का पोस्टेरियर असेल तर गर्ल होणार आणि इंटेरियर असेल तर बॉय होणार। तर माझ्या ह्याच्यामध्ये पूर्ण क्रॉस होतं, माझं पोस्टेरियर प्लेसेंटा होतं आणि मला बेबी बॉय झालेला आहे। सो एवढे काही अजून एक टॉपिक राहिला, बेबी हार्ट रेट्स। तर माझे जे बेबी हार्ट रेट्स होते ना ते ना 140च्या वरतीच होते, ते कधी कमी झाले नाही। तर असं म्हणतात की 140च्या वर असेल तर बेबी गर्ल असते आणि 140च्या आत असेल तर बेबी बॉय असतो। तर माझं ते पण उलटं होतं की माझे जे काय बेबी हार्ट रेट्स होते हे 140च्या वरच होते कायम। तर आहे ना, आपण जेव्हा प्रेग्नेंट असतो तेव्हा आपल्याला खूप अशी क्युरियोसिटी असते की आपल्याला बॉय होणार का गर्ल होणार। त्यामुळे आपण असं यूट्यूबवर जाऊन असं व्हिडिओज बघत असतो, सिम्पटम्सचे व्हिडिओज बघत असतो आणि आपण असं मॅच करायचा प्रयत्न करत असतो की यार हिचे सिम्पटम्स आणि माझे सिम्पटम्स मॅच होत आहेत का, आणि मग हिचं मॅच होत आहेत, मग हिला बॉय झालाय मला पण बॉयज होईल का, किंवा हिला गर्ल झालाय तर मला पण गर्ल होईल का। तर एक गोष्ट तुम्हाला सांगते आता की सिम्पटम्स हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात। त्यांचे किंवा म्हणजे माझे किंवा तुमचे सिम्पटम्स जर मॅच होत असतील तर जरुरी नाहीये की मग मला बॉय झाला तर तुम्हाला पण बॉय होईल। तर सिम्पटम्स जरी मॅच होत असेल तरी पण जेंडर हे वेगवेगळं होऊ शकतं, बॉय पण होऊ शकतं किंवा गर्ल पण होऊ शकतं। तर ते प्रत्येकाची प्रेग्नेन्सीवर डिपेंड असतं, बॉडीवर डिपेंड असतं। तर ही गोष्ट तुम्ही सोडून द्या की माझे आणि तुमचे सिम्पटम्स मॅच होत आहेत तर मला बॉय झाला तर तुम्हाला पण बॉय होईल।
तर येस, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच ब्लॉग बघायला माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. थँक्यू.